तर गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठीचा सिलसिला वाढतोय। गेल्या 3 महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंची तब्बल 9 वेळा भेट झाली। कालच राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते। त्यानंतर आज भाऊबीज निमित्तानं पुन्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। तर राज आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीजेसाठी गेले। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहे। जयवंती यांच्या घरीच ठाकरे बंधूंच्या भाऊबीजेचा सोहळा पार पडलेला आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज साजरी केलेली आहे। जयवंती ठाकरे यांच्या घराच्या बाहेर मी उभी आहे आणि डिफोडिल्स ही जी इमारत आहे शिवाजी पार्कमधलीच, जी इमारत राज ठाकरे यांच्या घराच्या मागचीच इमारत आहे। याच इमारतीच्या 13व्या मजल्यावर आज ठाकरे कुटुंबियांचा भाऊबीजेचा सण हा पार पडलेला आहे, साजरा झालेला आहे। विशेषत्वाने पहिल्या पिढीचं भाऊबीज आणि त्यासोबतच दुसऱ्या पिढीची भाऊबीज अशी दोन्ही पिढ्यांची भाऊबीज आपल्याला इथे आज साजरी होताना बघायला मिळालेली आहे। जयवंती ठाकरे देशपांडे या भगिनी आहेत राज ठाकरे यांच्या, मात्र यांचा सुद्धा ठाकरे परिवार, ठाकरे कुटुंब एकत्र येण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाहीये। कारण यापूर्वी सुद्धा जेव्हा अनौपचारिक असे कौटुंबिक सोहळे झाले तेव्हा जयवंती ठाकरे आणि त्यांचा परिवार हा सुद्धा ठाकरे परिवारासोबत आपल्याला बघायला मिळालेला होता। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना सुद्धा जयवंती ठाकरे देशपांडे यांनी ओवाळलेला आहे। त्यांचा मुलगा हा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता। विशेषत्वाने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांचे सुद्धा फोटो आज आपल्याला एकत्रितपणे बघायला मिळाले। यापूर्वी जेव्हा अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे नेहमी एकमेकांसोबत भाऊबीज साजरी करायचे, मात्र यावर्षी बऱ्याच काळानंतर आपण म्हणू शकतो की उर्वशी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या 3 भावंडांनी एकत्रितरित्या असा एखादा सण, विशेषत्वाने भाऊबीजेचा सण हा साजरा केलेला आहे। जसं आपण वारंवार